अकोला शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रवाशांना अगदी जीव मुठीत धरून हा प्रवास करावा लागत आहे। आपण सध्या उपस्थित आहोत, हे वर्दळीचं ठिकाण आहे। इथे वाहनांची ये-जा सुरूच राहते आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणे हे मोठमोठे खड्डे पडलेले आहे आणि अकोला शहरातील अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांचीही चाळण झालेली पाहायला मिळते। या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे आणि त्यामुळे खोलीचा अंदाजही येत नाही आणि ज्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे। खड्ड्यांमुळे शहरातील वाहतुकीचा वेग हा मंदावला आहे आणि वाहतूक कोंडीत भर पडत आहे। सततच्या धक्क्यांमुळे नागरिकांना पाठीचे आणि मणक्याचेही आजार जडत आहे आणि मुख्य जर संताप पाहिलं तर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या जो मुख्य द्वार आहे त्या मुख्य द्वारातच मोठमोठाले हे खड्डे भगदाड हे पडलेली आहे। तिथून आयुक्त असो, विविध समितीचे सभापती असो, उपमहापौर असो, महापौर असो, हे ये-जा करतात अलिशान गाड्यांमधून। त्यांना हे त्यांच्या दारातलेच खड्डे दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केलेला आहे। प्रशासन, महानगरपालिका प्रशासन हे कधी जागा होणार आणि खड्डे कधी बुजणार याकडे संपूर्ण अकोलेकरांचे लक्ष लागले आहे। अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्रसाठी। शहरात गड्डे खूप झाले म्हणून आपण जेव्हा मागे आता 6 तारखेला मीटिंग झाली त्याच्यामध्ये आपण पहिली मागणी हीच केलं, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमात गड्डे बुजवा। शहरातले पेवर्स लावण्यापेक्षा शहरातली गड्डे बुजवा। एक साधारण आकुडफैल चौकात एक मोठा गड्डा साधारण 4 वर्षापूर्वी आहे। अग्निसन चौकातला गड्डा जिथे मागच्या वर्षी मृत्यूमुखी पडला होता तो गड्डा तसाच आहे। आपली मागणीच ती आहे की शहरातले गड्डे मुक्त करावे। ही मागणी करते आम्ही पहिले सभागृहात मांडलेलं आहे, तरी ऐकलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरूही सांगतोय। महापालिके समोरच खड्डा, आयुक्त, महापौर सगळे त्याच खड्ड्यातून आता प्रवेश करतात। आता येणारे सण पाहता आणि महापालिकेच्या समोर सगळ्या हिंदू समाजाच्या व सर्व समाजाच्या मिरवणूक जातात, तर कावडपूर्वी या गड्डे बुजवायला पाहिजे असं आम्ही त्यांना आवाहन करतोय। शहरात गड्डे खूप झाले म्हणून आपण जेव्हा मागे आता 6 तारखेला मीटिंग झाली त्याच्यामध्ये आपण पहिली मागणी हीच केलं, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमात गड्डे बुजवा। शहरातले पेवर्स लावण्यापेक्षा शहरातली गड्डे बुजवा। एक साधारण आकुडफैल चौकात एक मोठा गड्डा साधारण 4 वर्षापूर्वी आहे। अग्निसन चौकातला गड्डा जिथे मागच्या वर्षी मृत्यूमुखी पडला होता तो गड्डा तसाच आहे। आपली मागणीच ती आहे की शहरातले गड्डे मुक्त करावे। ही मागणी करते आम्ही पहिले सभागृहात मांडलेलं आहे, तरी ऐकलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरूही सांगतोय। आता येणारे सण पाहता आणि महापालिकेच्या समोर सगळ्या हिंदू समाजाच्या व सर्व समाजाच्या मिरवणूक जातात, तर कावडपूर्वी या गड्डे बुजवायला पाहिजे असं आम्ही त्यांना आवाहन करतोय। सर्वप्रथम तर महानगरपालिकेला पाहणारा जो सर्वसामान्य समाज आहे, स्वतः महानगरपालिकेपाशी एवढा मोठा खड्डा आहे की तिथून सर्व लोकप्रतिनिधी येणं जाणं करतात, तरीही त्यांना तो गड्डा दिसत नाही। तर सर्वसामान्य लोकांचा काय विकास होणार आहे हाच मोठा प्रश्न आहे। आणि जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरही गड्डा आहे, गेट समोर गड्डा आहे, SP कार्यालयाजवळ गड्डा आहे, पंचायत समितीजवळ गड्डा आहे, तहसीलजवळ गड्डा आहे, शासकीय कार्यालयाजवळ गड्डे असतील तर सर्वसामान्य लोकांचा काय विकास होणार आहे हा सर्वात मोठा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात उपस्थित झालेला आहे। आणि अकोला शहरात एवढे गड्डे झालेले आहे की गाडी चालवताना गड्डे पाहू माणूस मॅड होऊन जातो। गड्ड्यांमुळे आता जसं हेल्मेट सक्तीचा जो निर्णय घेतलेला आहे तो खूप चांगला निर्णय आहे, पण माझं म्हणणं आहे लोकांना त्या गड्ड्यामुळे कमरेचा त्रास चालू झालेला आहे आणि मणक्याचा त्रास चालू झालेला आहे। पहिले याच्याकडे लक्ष द्या, पहिले गड्डे बुजवा, नंतर बाकीचा विचार करा।